In today's lecture, we will discuss the points, distance and the displacement. किंवा displacement and the distance काही फरक पडत नाही. तर let us try this. तर आता आपण बघू. तर फिगर 1.1 a मध्ये तर काय दाखवलेलं आहे? तर रोड दाखवलेला आहे. ओके, दोर दाखवलेला आहे. Distance, measure the distance between the points A and B in a different ways as shown in the figure 1.1a. ओके, आता याला जर समजा आपण एक्झॅक्टली तशी फिगर येणार नाही. ओके, तर आता बघा, हा ए पॉइंट आहे and it is the B point. ओके, तर तू काय म्हणतोय? ही आपली दिशा गेली सरळ आहे. ओके, तर पहा, measure the distance between the points A and B in a different ways as shown in the figure 1.1a. आता इथं याला A to B असं पण मोजता येईल. ओके, इथं जर समजा आपण हा पॉइंट O दिला, हा पॉइंट X दिला, हा Y. ओके, तर आता आपण याला A X B पण मोजता येईल. ओके, आणि इकडे याला A Y B पण मोजता येईल. पण काय होईल, हे जे डिस्टन्स आहे ते काय आपण मेजर केले ते प्रॉपरली येणार नाही. ॲज हियर इट इज कर्व पाथ आहे की तिथं कर्व आहे, इथे लूप आहे. तर आपण एक्झॅक्टली प्रॉपरली मोजू शकू नाही. AXB पण ॲप्रोप्रिएट येणार नाही, AYB येणार नाही. पण जर समजा आपण AOB जर मोजला तर ती स्ट्रेट लाईन आहे. AOB काय आहे? स्ट्रेट लाईन आहे. सो दिस कॅन बी इझिली मेजर्ड. ओके, म्हणून मग आपण AOB या पाथवर चांगलं मोजू शकतो. नाउ मेजर द डिस्टन्स along the dotted line and which distance is correct according to you and why. आता AXB काय होईल? कर्व पाथमुळे ॲक्युरेटली आपण सांगू शकू नाही. इथे लूप आहे त्याच्यामुळे. आणि मग करेक्ट डिस्टन्स ही असेल दॅट इज AOB as it is along the straight line. ओके, तर मग खरं जे डिस्टन्स असेल तर कोणतं असेल? AOB and that is along the dotted line. Okay, now which distance is correct according to you? So this is the AOB is the correct according to me. The reason काय? सरळ स्ट्रेट आहे. स्ट्रेट पाथवर आपण डिस्टन्स इझिली प्रॉपरली कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, म्हणजेच आणि इथे कर्व असल्यामुळे आणि इथे लूप असल्यामुळे आपण याला मोजू शकू नाही. ओके, थिंक अबाउट इट. आता थिंक अबाउट इट दुसरं, तर आता तिथे बघा की बी वाला उदाहरण दिलेलं आहे. तिथे घर दाखवलेलं आहे, शीतल्स अँड प्रशांत हाऊस. ओके, शीतल आणि प्रशांतचं घर दाखवलेलं आहे. आणि मग दोघं भाऊ शाळेत चाललेले आहे. आणि सर्वात महत्वाचं, दोघांचा स्पीड पण सारखाच आहे. ओके, एक सारख्या स्पीडनं दोघंही चाललेले आहे. आणि फक्त त्यांनी जो पाथ फॉलो केला तर तो पाथ असा आहे. बघा, शीतल काय केलं? शीतलनं तिची मैत्रीण संगीताच्या घरी गेली. 500 मीटर चालत पाथ ए. ओके, पहिला पाथ की मैत्रिणीच्या घरापर्यंतचा. तर ती 500 मीटर चालत गेली आणि मग मैत्रिणीच्या घरापासून दोघी जणी मिळून सरळ कुठे पोचले आहेत? तर स्कूलमध्ये पोचले आहेत. मग ते 1200 मीटर अंतर होतं. म्हणजे ऍक्च्युली जी शीतल आहे तर किती मीटर चालली? ते इज 500 पहिली मैत्रिणीच्या घरी आणि मैत्रिणीच्या घरापासून 1200 मीटर. सो इट इज 1700 मीटर. 500 प्लस 1200 सो 1700 मीटर. कोण चाललेली आहे? शीतल. पुढे जाण्यासाठी शाळेत. आणि तिचा भाऊ बिचारा सरळ निघून गेला
शाळेत कोणत्या मित्राकडे नाही कुठं नाही. तर त्याचं अंतर होतं 1300 मीटर. त्याचं अंतर काय होतं 1300 मीटर. आणि ते ऍक्च्युअल डिस्टन्स होतं. ते काय होतं ऍक्च्युअल डिस्टन्स होतं की बा घर आणि शाळा यांच्या दरम्यानचं डिस्टन्स दॅट इज ऍक्च्युअल डिस्टन्स. म्हणजे प्रत्येक वेळेला उदाहरणात वेगवेगळं आहे की जिथून चाललेलं आहे आणि जिथे पोहोचायचं आहे त्या दरम्यान जर आपण दुसरा पाथच फॉलो करत नसेल डायरेक्टली जात असेल दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्च्युअल पाथ. ओके. आणि मग हिने काय केलं तर मैत्रिणीकडे गेली आणि मग नंतर शाळेत. तर दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल. दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल. कारण हिनं काय केलं की लांबवलं मैत्रिणीच्या घरी तिथून. ही जर सरळ सरळ प्रशांतचा रूल जर फॉलो केला असता तर किती तर 1300 मीटरमध्येच तिचं अंतर कव्हर झालं असतं. तर बघू आपण त्यांनी त्या फिगरचं इंट्रोडक्शन दिलं. सो शीता फर्स्ट वेंट टू हर संगीताज हाऊस. शीतल पहिले मैत्रिणीच्या घरी गेली ऑन हर वे टू स्कूल. आणि सी फिगर 1.1b तिथे फिगर मध्ये बघा. देन प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम द होम टू द स्कूल. सरळ सरळ घरून तो बिचारा प्रशांत सरळ सरळ स्कूल मध्ये गेला. बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. दोघंही सारख्या स्पीडनं चालत आहे म्हणजे स्पीड मध्ये चेंज नाही. तर प्रश्न खूप सोपा होतोय. हू विल टेक लेस टाइम टू रीच द स्कूल अँड व्हाय. आता सरळ सरळ नॅचरली स्पीड तर सेम आहे. मग काय होईल ज्याचं डिस्टन्स जास्त त्याला जास्त वेळ लागला. ज्याचं डिस्टन्स कमी त्याला कमी वेळ लागला. तर प्रशांत कमी टाइम घेईल कारण प्रशांतला किती मीटर ट्रॅव्हल करायचं आहे. इट इज 1300 1300 मीटर त्याला ट्रॅव्हल करायचं आहे. तेवढंच डिस्टन्स. तर काय होईल ही विल टेक द लेस टाइम. रिझन काय दोघांचा स्पीड सारखा आहे तर मग फक्त डिस्टन्स होईल की डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचं. आणि मग शीतल 1700 मीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे तर तिला नॅचरली जास्त वेळ लागेल. म्हणजे काय आहे तर डिस्टन्स जास्त असल्यामुळे शीतलला जास्त वेळ लागला. डिस्टन्स कमी असल्यामुळे प्रशांतला कमी वेळ लागला. दिस इज द आन्सर ऑफ दॅट वाय. Okay, in the above example, is there a difference between the actual distance and the distance traveled, and what is it? आता या एक्झाम्पल मध्ये की ऍक्च्युअल डिस्टन्स आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्स मध्ये फरक आहे का. ऍक्च्युअल डिस्टन्स म्हणजे काय तर इनिशियल पॉइंट अँड द फायनल पॉइंट. सो इनिशियल पॉइंट इज द देअर होम त्याचं घर. ओके. कोणा हाऊस त्यांच्याबद्दल म्हटलं तर होम. आपण बोलताना हाऊस होईल. तर शीतल आणि प्रशांतचं घर दिस इज द इनिशियल पॉइंट. फायनल पॉइंट इज दॅट स्कूल. ओके. मग जर समजा ऍक्च्युअल डिस्टन्स म्हणजे काय तर स्कूल आणि त्यांचं घर यांच्यामधलं जे अंतर आहे दॅट इज द ऍक्च्युअल डिस्टन्स अँड दॅट इज 1300 मीटर. कारण प्रशांत काय केलेला आहे तर सरळच गेलेला आहे. सो दॅट इज द ऍक्च्युअल डिस्टन्स. ओके. देन डिस्टन्स ट्रॅव्हल तर ऍक्च्युअल किती आहे तर 1300 मीटर आहे. पण त्या शीतलनं काय केलं मैत्रिणीच्या घरी गेली 500 मीटर. नंतर मैत्रिणीच्या घरापासून स्कूलमध्ये गेली 1200 मीटर. सो इट इज 1700 मीटर. दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्स. दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल. म्हणजे ऍक्च्युअल डिस्टन्स म्हणजे काय इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट यांच्या दरम्यानचं अंतर. आणि मग डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे काय तर आपण कोणता पाथ फॉलो केला कोणत्या रूटनं चालतो. कधी ट्युशनला येताना या रोडने येऊन पाहतात आणि आज इकडून जाऊ तर ते काय होईल डिस्टन्स ट्रॅव्हल होईल जर समजा. आणि जर शॉर्टेस्ट जर समजा आपल्या घरापासून ट्युशनचा क्लास जर समजा शॉर्टेस्ट डिस्टन्सवर असेल तर ते काय होईल ऍक्च्युअल डिस्टन्स. सो देअर इज अ बिग डिफरन्स बिटवीन दिस टू. ओके. देन डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ. हे पण झालेलं आहे आपलं. सो डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय एन ऑब्जेक्ट इन अ मोशन
while going from one point to another. Distance ही definition आहे की actual length. It is the length of the actual path. Length of the actual path followed by a body or object in a motion. जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे ज्यानं जो पाथ फॉलो केलेला आहे लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल करताना त्याला काय म्हणायचं होतं डिस्टन्स म्हणायचं ओके आणि मग पुढचं whereas displacement is the minimum distance between the starting and the finishing point आणि displacement म्हणजे काय असते तर starting and finishing point. That is initial point and the final point one and the same. Starting point and finishing point मतलब कमी अंतर. That is called as displacement. So displacement प्रशांतचं होतं आणि distance travels कोणी केलं होतं तो शेकंदी केलं होतं. So displacement is the minimum distance between the starting and the finishing points. तुमच्यापैकी बरेच जण डिस्टन्सेस ट्रॅव्हल्स करतात एखादा दुसरा असते डिस्प्लेसमेंट की शॉर्टेज डिस्टन्सनं लगेच चालला जाते तर हे पॉइंट्स बरोबर लक्षात ठेवायचे सो दिस इज रिगार्डिंग द डिस्प्लेसमेंट अँड द डिस्टन्स आय विल स्टॉप हियर नेक्स्ट टाइम यूज युअर ब्रेन पॉवर टिल दॅन बाय